आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री नामदेवराजी धुमाळ हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्याचप्रमाणे माझे मित्र विष्णू माकोडे आणि अजय मिठे हे देखील हे सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर मी नामदेवराजी धुमाळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार सगळ्यांना. उपस्थित सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मित्र, आज आपल्या विद्यालयामध्ये येण्याचा योग आला. काही दिवसापासून म्हणजे गेल्या 1-2 वर्षापासून विद्यार्थी जेव्हा मला फोन करतात की सर मला इथं ऍडमिशन करायचं, मला असा प्रॉब्लेम आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे, अनेक असे विषय माझ्याकडे घेऊन येतात आणि फोन पण करतात. तर त्या दृष्टिकोनातून जेव्हा मला जाणीव झाली की ह्या विद्यार्थ्यांना काही गोष्टीची माहिती नाही, काही गरीब विशेषतः गरीब मुलं असतात, त्यांचे प्रवेश अनेक ठिकाणी होण्यापासून रोखले जातात. त्याला मग आर्थिक कारण असतं, काही इतरही कारण असतात. अशा परिस्थितीतून त्या गोष्टीची मला जाणीव झाली आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय विद्याधर सर यांना 4 दिवसापूर्वी मी फोन केला की असा असा विषय आहे, मला विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे. आणि आता सकाळी आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा तिथं माझं मार्गदर्शन तिथं केलं आणि त्यांनी सांगितलं की इकडे पण या, काही हरकत नाही. विषय असा आहे की ह्या गरीब मुलांना आपल्या शासनामार्फत अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. ज्यावेळेस विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांचं पुढील शिक्षण घेत असताना जर 10वी किंवा 12वी आणि पुढचं विद्यापीठाचं जे शिक्षण असतं ते घेताना त्यांना जर चांगले मार्क मिळाले तर चांगल्या ठिकाणी त्याचा नंबर लागतो. 1-2 मार्कांनी नंबर होतो किंवा आणखी चांगले त्याला तिथं महत्व प्राप्त होतं. आणि अशा वेळेस काही शिष्यवृत्त्या देऊन शासन मुलांना प्रोत्साहित करतं आणि त्याच्यामध्ये मग त्या विद्यार्थ्यांना, त्या गरीब विद्यार्थ्यांना मदत होते आणि तो पुढील शिक्षण तो चांगलं घेऊ शकतो. आणि हे शिक्षण घेत असताना आपल्यामध्ये स्पर्धेची भावना असली पाहिजे आणि आपल्याला ही शिष्यवृत्ती मिळायचीच आहे. हे असं बक्षीस पण आपल्याला आपण म्हणू ते आपल्याला तिथून घेता येतं. अशा दृष्टिकोनातून सुद्धा आपण स्पर्धात्मक आपण शिक्षण घेतलं तर त्याच्यामधूनच तुम्हाला पुढे जाण्याची आणि आयुष्यामध्ये बनण्याची संधी असते. तर आज मी तुम्हाला त्या शिष्यवृत्त्या ज्या विविध दिल्या जातात या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्या पहिली जी शिष्यवृत्ती आहे, याला शिष्यवृत्ती याला आपण जे आहे परदेशात जाताना परदेशात जर शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे 100 विद्यार्थी हे पाठवले जातात आणि त्यांचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी, त्याची सगळी शिक्षणाचा खर्च हे महाराष्ट्र शासन घेत असतं. 100 विद्यार्थी दरवर्षी निवडले जातात. पोस्ट ग्रॅज्युएटसाठी आहे. तुम्ही म्हणताल की आम्ही प्राथमिक 10वीच्या खाली आहोत, परंतु तुम्हाला ही माहितीसाठी मी देत आहे. पुढील आयुष्यामध्ये जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेतून पुढे गेले किंवा जास्त गुण मिळाले, पदवी जर चांगल्या गुणाने झाले तर परदेशात शिक्षण घेण्याची जी सोय आहे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना इथं महाराष्ट्र शासनातर्फे खर्च तो उचलला जातो आणि हे तुम्ही तुमच्या माहितीमध्ये असलं पाहिजे. कौशल्य विकास अंतर्गत स्वतंत्र शिष्यवृत्ती दिली जाते. त्याच्यामध्ये NMS परीक्षेतून तुम्ही ऐकून असाल तर ती जर तुम्ही उत्तीर्ण केलं तर कौशल्य विकासासाठी तुमचा तिथं नंबर लागू शकतो आणि तिथं सुद्धा शासन तुम्हाला तिथं तुमचा खर्च भागवतं आणि तुम्हाला शिष्यवृत्ती देतात. त्याच्यानंतर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी पुढे तुम्ही पदवी झाला, 10वीच्या नंतर तुम्ही पदवीचं शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर मोडी भाषाचा अभ्यास करण्यासाठीचा एक कोर्स त्या डॉक्टर आंबेडकर या विद्यापीठामार्फत केला जातो आणि तिथं सुद्धा तुम्हाला तिथं शिष्यवृत्ती दिली जाते. असा कोर्स तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आता जो विषय चालू आहे मराठा आरक्षण आणि त्याला मराठ्याच्या विद्यार्थ्याला कुठल्याच सवलती नाही, त्या सारथी संस्था शासनाने स्थापन केली. सारथी सारख्या अनेक संस्था आहेत. भारतीची संस्था आहे ती मागासवर्गीयांसाठी आहे. महाज्योती जी आहे ती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे आणि आदिवासीसाठी जी आहे TRTI ही एक संस्था आहे. या मार्फत या सर्व विद्यार्थ्यांसाठी 100 कोटीचं बजेट महाराष्ट्र शासन हे तयार करत होतं. 100 कोटीचं बजेट आणि हे बजेट आपल्या ह्या विद्यार्थ्यांना सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना
सारथीच्या या संस्थेला सुद्धा हे बजेट वापरलं जातं आणि या सारथीच्या माध्यमातून तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला करायचं आहे पुढं 15वीच्या नंतर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही पदवीधर झाला तर त्याच्यामध्ये MA झालं, SC, MSc आणि MCOM. त्याच्यानंतर PhD जर तुम्हाला करायची असेल तर याच्यासाठी तुम्हाला 35,000 दरमहा हे दिलं जातं अनुदान शासनातर्फे. पहिले 2 वर्ष 35,000 आणि पुढचे 3 वर्ष 38,000 अशी ती शिष्यवृत्ती दिली जाते. पुढचं शिक्षक प्रशिक्षण आपल्यामध्ये काही जर PhD झालेले जर शिक्षक बांधव असतील त्यांना हे माहीत आहे ते तुम्हाला याच्यामध्ये अधिक माहिती जास्त देऊ शकतील पुढे. म्हणजे शिक्षण घेत असताना पुढे काय आहे नोकऱ्या हे जर अवघड झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्यामध्ये गुणवत्ता असली पाहिजे म्हणून हे शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून शासनानं ही योजना लागू केली होती काही वर्षापूर्वी. 2च वर्ष राबवली त्यांनी परंतु नंतर काय केलं 50% कपात केला अनुदानामध्ये आणि 18,000 त्याच्यावर अनुदानावर आणलं ते. तर हे अन्याय झालेला आहे विद्यार्थ्यांवर तो आवाज आम्ही उठवणार आहोत सामाजिक संघटनेच्या माध्यमातून. पूर्ण जे अनुदान आहे ते शासनाने त्याला द्यायला पाहिजे. ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्याच्यानंतर अशा बऱ्याच शिष्यवृत्ती आल्या आहेत. आपण आपल्या शिक्षकामार्फत आपल्या मुख्याध्यापकामार्फत ह्या माहिती मिळू शकतात. 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 11वीला गेल्याच्या नंतर लॅपटॉप हा दिला जातो अभ्यास करण्याकरता. तो लॅपटॉप तुम्ही घेऊ शकता त्या योजनेअंतर्गत. अशा अनेक योजना शासन हे राबवत असतं आणि या निमित्तानं मला हे सांगण्याची संधी आपल्या प्राचार्यांनी दिली या विद्यापीठाने दिली त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद मानतो. आपण मला ऐकलं सर्व स्टाफचं आणि आपण सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.